मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेचा ताबा आता एसआयटी कडे देण्यात आला। विशेष मकोका न्यायालयाकडून एसआयटीची मागणी मंजूर करण्यात आली। सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी आता देण्यात आली। सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एसआयटीच्या कोठडीत गेला। महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। आरोपी सुदर्शन घुलेचा ताबा आता एसआयटी कडे देण्यात आला। विशेष मकोका न्यायालयाकडून एसआयटीची मागणी मंजूर करण्यात आली। सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एसआयटीच्या कोठडीत गेला। जे म्हटले की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे, जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे।